हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. माझं नाव सत्यजित आणि आपण आपल्या समाजशास्त्र वैकल्पिक विषयाच्या अ ब क ड सिरीजमधला हा 9वा एपिसोड घेऊन परत एकदा आलोय आणि ज्ञानदीप अकॅडमीच्या ह्या प्लॅटफॉर्मवर मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. आपला आजचा जो महत्त्वाचा मुद्दा बोलायचा आहे तो आहे उत्तर लेखनासाठी प्रभावी रणनीती, स्ट्रॅटेजी. ह्यावर मला आज बोलायचं आहे. ओके, आणि हा जो एपिसोड असणार आहे हा 9th एपिसोड असणार आहे. जे विद्यार्थी आज पहिल्यांदा ही सिरीज बघतायत त्यांना मी विनंती करतो की ह्या आधीचे 8 एपिसोड्स बघणं फार आवश्यक आहे. ते सगळे बघा आणि इथून पुन्हा एकदा ही नव्यानं तुमची सुरुवात सुरू ठेवा. 9वा हा आन्सर रायटिंगवर असणार आहे. 10th जो असणार आहे एपिसोड तो असणार आहे की आन्सरचे स्ट्रक्चर्स कसे हवेत, म्हणजे त्यामधलं बॉडी, इंट्रोडक्शन, कन्क्लुजन्स एटसेट्रा आम्हाला ह्यावर बोलायचं आहे. ओके, तर सर्वांनी येत्या पुढच्या काही दिवसांमध्ये ही अ ब क ड नावाची सिरीज रेग्युलर फॉलो करत राहा. सर्वप्रथम सोशिओलॉजीमध्ये सर्वांनी तुम्ही ऐकलं असेल की इतर ऑप्शनलच्या कम्पॅरिझनमध्ये नक्कीच हा ऑप्शनल छोटा, सिलेबस कमी, सोपा आणि मार्क देणारा आहे. पण एक जनरली बरेचदा एक स्टेटमेंट खूप साऱ्या विद्यार्थ्यांकडे ऐकण्यात येतं. ते स्टेटमेंट म्हणजे की सोशिओलॉजीसाठी काहीतरी स्पेशल, असं काहीतरी सुपर नॅचरल टाईपची आन्सर रायटिंग लागते, समाजशास्त्रीय भाषा लागते म्हणे, की अशा पद्धतीचे मला स्टेटमेंट्स बरेचदा ऐकायला येतात. समाजशास्त्र ह्या वैकल्पिक विषयाची आन्सर रायटिंग इतर ऑप्शनल्सपेक्षा अवघड असते असं वाक्य तुम्ही नेहमी ऐकलं असेल. ही अफवा आहे. हेच आज सांगायला मी प्रयत्न करतोय की समाजशास्त्र काय आणि कुठलाही वैकल्पिक विषय काय, प्रत्येक वैकल्पिक विषयाची एक स्वतःची लँग्वेज असते, स्वतःची भाषा असते आणि त्या भाषेमध्ये उत्तर लिहिणंच अपेक्षित असतं. मग तो भूगोल असो, तो पॉलिटिकल सायन्स असो, तो अँथ्रोपोलॉजी असो, ह्या हिस्ट्री असो, ह्या प्रत्येक ऑप्शनलमध्ये त्यांची भाषा असते. इतिहासामध्ये पर्सनॅलिटीजची नावं असेल, इयर्स, आकडेवारी असेल, है ना, एक्सेट्रा. जिओग्राफीमध्ये कन्सेप्टची नावं असतील, पॉलिटिकल सायन्समध्ये वेगळ्या पॉलिटिकल थिअरीज असतील. एक्झॅक्टली तसंच समाजशास्त्रामध्ये सुद्धा असं काहीही वेगळं सुपर नॅचरल किंवा एक्स्ट्राऑर्डिनरी करायची गरज नसते. तर आदर समाजशास्त्राची एक स्वतःची भाषा आहे, त्या भाषेमध्ये लिहिणं अपेक्षित असतं. आता ही भाषा म्हणजे काय, तर भाषा म्हणजे समाजशास्त्रीय जे कीवर्ड्स आहेत, कीवर्ड्स, सोपे सोपे कीवर्ड समाजशास्त्रामधले, जसं की सामाजिकीकरण एटसेट्रा, हे जे कीवर्ड्स आहेत हे वापरणं आवश्यक असतं. थिंकर्सची नावं वापरणं आवश्यक असतं, हे तर प्रत्येक ऑप्शनमध्ये लागतात. देन वाय ब्लेमिंग ऑन सोशिओलॉजी, तर ही कम्प्लिटली एक अफवा आहे. म्हणून आपण ही डोक्यातून विचार वेगळा करून टाकूया की समाजशास्त्राची आन्सर रायटिंग फार अवघड असते, हे काहीतरी वेगळंच दुनिया असते, असं काहीही नाही आहे. आज आपण त्यावर बोलायला आलो. तर आन्सर रायटिंगची जी स्ट्रॅटेजी आहे ह्यामध्ये मी वेगवेगळ्या 5 मुद्द्यांवर बोलेल. त्यातला माझा पहिला मुद्दा असेल की आन्सर रायटिंगमध्ये तुम्हाला तुमच्या आन्सरचं स्ट्रक्चर प्रॉपरली करणं आवश्यक असतं. आन्सर रायटिंग करण्याच्या आधी लक्षात घ्या परत एकदा की कंटेंट शिवाय आन्सर रायटिंग करता येत नसते. ओके, लक्षात घ्या, कंटेंट शिवाय आन्सर रायटिंग करता येत नसते. समाजशास्त्र वैकल्पिक विषय घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी हीच आतापर्यंत विनंती करतो आणि त्यांना सजेस्ट करतो की बाबा आन्सर रायटिंगसाठी आपल्या हातामध्ये थोडीशी समाजशास्त्राची ओळख निर्माण झाली पाहिजे. ही ओळख निर्माण केव्हा होते, जेव्हा आपण चॅप्टर 1, चॅप्टर 2, चॅप्टर 3 आणि चॅप्टर 4 म्हणजे पेपर 1 मधले पहिले 4 चॅप्टर्स संपले, म्हणजे थिंकर्स सहित, की आपल्याला आन्सर लिहायला एक सफिशियंट अमाऊंट ऑफ कंटेंट गोळा होतो. हा जो सफिशियंट अमाऊंट ऑफ कंटेंट असतो, वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह असतात, मार्क्सचं ओपिनियन काय किंवा फेमिनिझम किंवा त्याला आपण म्हणून स्त्रीवाद काय म्हणतो ह्यावर, हे सगळ्या आयडियाज शिकल्याशिवाय आपल्याला समाजशास्त्रीय उत्तर लिहिता येत नाही. म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेल सर्वांना की काय करायचं आहे आपण, की चॅप्टर 4 पर्यंत कुणीही आन्सर रायटिंग करायची गरज नाही आहे. जेव्हा चॅप्टर 4 संपेल, अनेक रिव्हिजन होऊन जाईल, मग आपण आपली आन्सर रायटिंग सुरू करतो. आणि ही आन्सर रायटिंग आपण आपल्या बॅचेसमध्ये फार फार रिगरसली घेतो. ओके, चॅप्टर 4 पर्यंत आपण कुठलीही आन्सर रायटिंग घेत नाही, फक्त एक सेशन कंडक्ट करतो, बेसिक्स ऑफ आन्सर रायटिंग, जे मी फ्री यूट्यूबला अपलोड केलेलं आहे. बेसिक्स ऑफ आन्सर रायटिंग, एव्हरीथिंग अबाउट आन्सर रायटिंग ऑफ सोशिओलॉजी, हे यूट्यूबला आहेत आपल्या त्या प्लेलिस्टमध्ये, सगळ्यांनी बघून घ्या. पण चॅप्टर 4 शिवाय आपण आन्सर रायटिंग करत नाही. पण जेव्हा एकदा चॅप्टर 4 संपला की आम्ही दर सोमवारी 2 तास रिगरस आन्सर रायटिंग करतो. ज्या आठवड्याभर आम्ही शिकलो त्यावरच आन्सर रायटिंग करतो. ह्यामध्ये आम्ही काय डिस्कस करतो हे सगळं काही, त्याच्यामध्ये तुम्ही इंट्रोडक्शन, तुमची जी काही प्रस्तावना आहे, जी तुमची भूमिका आहे सुरुवातीची, की तुमचं ह्या प्रश्नाविषयीचं काय ओपिनियन आहे, हे इंट्रोडक्शन कसं लिहावं, त्याच्यामधली बॉडी पार्ट कसा असावा, है ना, त्यामध्ये कन्क्लुजन कसं असावं. तर रादर समाजशास्त्र ह्या ऑप्शनलची आन्सर रायटिंग जेव्हा तुम्ही सुरू कराल चॅप्टर 4 संपल्यानंतर, पहिला लक्षात घ्यायचा मुद्दा की स्ट्रक्चर्स प्रॉपर जमले पाहिजे. स्ट्रक्चरमध्ये 4 वेगवेगळे मुद्दे येतात, 4 पॉइंट येतात, त्यावर मी पुढच्या एपिसोडमध्ये बोलेल. पण आता मी शॉर्टमध्ये सांगतो. सोशिओलॉजीच्या आन्सर्समध्ये सर्वप्रथम इंट्रोडक्शन,
बॉडी आणि कन्क्लुजन हे 3 GS सारखेच पार्ट असतील, पण जस्ट बिफोर यू कन्क्लूड करण्याच्या आधी क्रिटिक किंवा टीका लिहिणं आवश्यक असतं. ओके, टीका की जो काही प्रश्न विचारलाय किंवा जो समाजशास्त्रज्ञ आहे किंवा जे काही टॉपिक आहेत ह्याचा एक अँटीथेसिस लिहिणं आवश्यक असतं, की दिलेल्या कन्सेप्टच्या काही विरुद्ध आपल्याकडे ओपिनियन आहेत का, की हा बाबा कार्ल मार्क्सचं विचारलं, त्यांनी वर्ग संघर्षावर विचारलं, किंवा एमएल डर्खीमचा धर्माविषयीचं ओपिनियन विचारलं, पण एमएल डर्खीमच्या धर्माच्या शास्त्राचा किंवा धर्माचा अभ्यास जो केला आहे एमएल डर्खीमनं ह्यावर कोणीतरी विरोध केला असेलच. जो मार्क्स विरोध करतो, मार्क्सचं काहीतरी ओपिनियन वेगळं आहे, ही टीका लिहिणं आवश्यक असतं. ओके, म्हणून समाजशास्त्राच्या वैकल्पिक विषयामध्ये 4 बॉडीमध्ये सब पार्ट पडतात जनरली. पहिला इंट्रोडक्शन, दुसरा बॉडी, तिसरा टीका किंवा मर्यादा, आणि चौथा कुठला असतो, तो चौथा असतो आपला कन्क्लुजन. तर तुम्ही हे व्यवस्थित स्ट्रक्चर करणं आवश्यक असतं. तुमचा भूमिका, तुमची मुख्य भाग, त्याच पद्धतीने तुमचा निष्कर्ष, आणि ॲडिशनली जी स्पेशल असते, शक्यतो विद्यार्थी हे करत नाहीत आणि त्यांना मार्क कमी पडतात, ती आहे टीका मेन्शन करणं आवश्यक असतं. केव्हा टीका मेन्शन करणं आवश्यक असतं? मुख्य भाग झाला आणि निष्कर्षाच्या आधी इथे 2 पॉईंट का असेना तुम्हाला टीका मेन्शन करणं आवश्यक असतं, ज्यावर आपण पुढच्या एपिसोडला बोलूया. ओके, आणि हे सगळं शिकण्यासाठी आपण ज्ञानदीप ऑप्शनल्सच्या ऍप्लिकेशनवरनं वेगवेगळ्या बॅचेस कंडक्ट करतो. जवळजवळ सगळ्या विषयांच्या वैकल्पिक विषयाच्या बॅचेस आपण इथे कंडक्ट करतो. अधिक माहितीसाठी तुम्ही ह्यावर डिटेलवर तुम्ही इथून माहिती घेऊ शकता. ॲडिशनली समाजशास्त्र ह्या वैकल्पिक विषयाच्या इंग्लिश आणि मराठी ह्या दोन्हीही लँग्वेजमध्ये आपण बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत. ह्याविषयी पण तुम्हाला डिटेल्स हवे असतील तर तुम्ही जरूर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा हा QR कोड स्कॅन करून अधिकची माहिती तुम्ही घेऊ शकता. ॲडिशनली त्याच पद्धतीनं दुसरा जो मुद्दा मांडेल मी, की आपल्याला आन्सर रायटिंगची रणनीती कशी हवी. तर कशी रणनीती? पहिला, की चॅप्टर 4 शिवाय लिहायचं नाही. जेव्हा लिहाल तेव्हा 4 पॉईंट मेन्शन करायचे उत्तरामध्ये. पहिला इंट्रो, दुसरा बॉडी, तिसरा टीका आणि चौथा तुमचं कन्क्लुजन. आणि ह्या उत्तरांमध्ये जी समाजशास्त्राची भाषा असते, जी लँग्वेज असते, ती कुठली असते? ती लँग्वेज असते तुमचे समाजशास्त्रीय सिद्धांत आणि समाजशास्त्रज्ञांचे ओपिनियन्स, म्हणजे आपण थिंकर्स मेन्शन करणं म्हणतो. जसं की आपण GS मध्ये साधं स्टेटमेंट वापरतो, किंवा लेट्स से की अर्बनायझेशन, ओके, की शहरीकरणामुळे जीवनमानाच्या पद्धतीमध्ये सुधारणा झालेली आहे, हे GS मधलं वाक्य आहे. पण मी समाजशास्त्रामध्ये हाच टॉपिक कसा लिहिल, की शहरीकरणामुळे मानवाच्या जीवनमानाच्या किंवा जीवनमानाचा दर्जा हा उंचावला आहे, असा हा थिंकर म्हणतो. ऑस्कर लेविस म्हणा किंवा कोई लुई बर्थ म्हणा, है ना, ह्यांची नावं मेन्शन करणं हे म्हणजे काय, किंवा समाजशास्त्रामध्ये समाजशास्त्रीय सिद्धांत वापरणं. असे समाजशास्त्रीय सिद्धांतांची एक वेगळी सिरीज आपण घेऊन येणार आहोत. लवकरच तुम्हाला सर्वांना ह्याचा मी एक इनोव्हेटिव्ह व्हिडिओ आणेल, की आपण थिंकर्स सोप्या भाषेमध्ये आपण शिकणार आहोत आणि कुठे कसे अप्लाय करायचे हे देखील शिकणार आहोत. तर बेसिकली समाजशास्त्रज्ञ आणि सिद्धांतांचा वापर इथे करणं आवश्यक आहे. मग किती करणं आवश्यक आहे? जर 10 मार्काचा क्वेश्चन असेल तर 2 ते 3 थिंकर्स प्रत्येक उत्तरामध्ये, आणि 20 मार्काचा क्वेश्चन असेल तर जवळजवळ 4 ते 5 थिंकर्स एका उत्तरामध्ये येणं अपेक्षित आहे. ओके, परत बघा, जर क्वेश्चन 10 मार्काचा असेल तर 2 ते 3 थिंकर्स, 20 मार्काचा असेल तर 4 ते 5 थिंकर्स तुम्ही उत्तरामध्ये टाकणं आवश्यक आहे. ह्यानं काय होतं, की समाजशास्त्रीय संकल्पना वापरली किंवा थिंकर्स वापरला, ह्यानं होतं काय, की समाजशास्त्रीय भाषा वाटते, समाजशास्त्राचं नॉलेज आपण एक्सप्रेस करतो असं वाटतं, आणि एक्झॅक्टली समाजशास्त्रज्ञ काय म्हणतायत, म्हणजे समाजशास्त्र काय म्हणतंय हे आपण लिहितो, ह्याची जाणीव तो उत्तर चेक करणाऱ्याला होते. भारतीय किंवा इंडियन आणि वेस्टर्न थिंकर्स हे पण त्यामध्ये मेन्शन करणं आवश्यक असतं. जसं जसं एस्पेशली फॉर एक्झाम्पल पेपर 1चा टॉपिक असेल त्यामध्ये मुद्दाम पेपर 2चे एक्झाम्पल आणायचे किंवा थिंकर आणायचे, म्हणजे भारतीय समाजशास्त्रज्ञ आणायचे. पेपर 1 मध्ये भारतीय आणले, पेपर 2 मध्ये वेस्टर्न थिंकर्स आणले. जसं की आपल्या पेपर 1 मध्ये कार्ल मार्क्स आहे, बरोबर, आणि दुसऱ्या पेपरमध्ये पेपर 2 मध्ये AR देसाई आहेत. AR देसाई हे पण मार्क्सिस्ट पर्स्पेक्टिव्हने अभ्यास करतात. म्हणून जर तुम्ही पेपर 1च्या उत्तरामध्ये AR देसाई मेन्शन केलं, कार्ल मार्क्सला थोडंसं बाजूला करून टाळलं एखाद्या उत्तरामध्ये, आणि AR देसाई मेन्शन केलं, तर किती इनोव्हेटिव्ह होऊ शकतं, राईट. सो हे आपल्याला डोकं लावणं आवश्यक आहे, की कसं एक्सचेंज करायचं आहे, राईट. पेपर 1 पेपर 2 इंडियन वेस्टर्न थिंकर्स एक्सचेंज कसे करायचे, फार सोपं असतं, डोंट वरी, काही अवघड नाही, रॉकेट सायन्स नाहीये. पण थिंकर्स मेन्शन करणं, त्यांच्या कन्सेप्ट मेन्शन करणं, बाबा आत्महत्येचा सिद्धांत एमएल डर्खीमच्या आत्महत्येच्या सिद्धांतानुसार असा आहे, एमएल डर्खीमच्या धर्माच्या सिद्धांतानुसार असं आहे, है ना, हे मेन्शन करणं आवश्यक असतं. सो बेसिकली ह्याला आपण म्हणतो
समाजशास्त्रज्ञ वापरणं. ॲडिशनली आन्सर रायटिंगमध्ये केवळ समाजशास्त्रीय लँग्वेज असून उपयोग नाही, त्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन पण लागते. जस्ट लाईक वी डू फॉर GS. ती व्हॅल्यू ॲडिशन कुठली? वेगवेगळ्या स्टॅटिस्टिक्स, वेगवेगळ्या कमिटीचे रिपोर्ट्स, वेगवेगळ्या आयडियाज कुठून काही तुमच्या वाचनात गेलं, जसं की हे कुठून मिळतं आपल्याला शक्यतो, हे मॅक्सिमम आपल्याला मिळतं आपल्या करंट अफेअर्समधनं. करंट अफेअर्स इन सेन्स न्यूजपेपर्स. आणि मी लवकरच न्यूजपेपर्सचा वापर कसा करावा, न्यूजपेपर कसा वाचावा, रादर एक वेगळी सिरीज करंट अफेअर्सची आपण यूट्यूबला घेऊन येतोय आणि ही सिरीज देखील आपण शिकणार आहोत. ह्यामध्ये की करंट अफेअर समाजशास्त्रामध्ये कसं वापरायचं. करंट अफेअरवर प्रश्न पडत नाहीत समाजशास्त्रामध्ये, पण एका वाक्यात तुम्ही एक्झाम्पल म्हणून करंट अफेअर वापरलं, तुमचा अर्धा मार्क नक्की वाढणार. विचार करा, प्रत्येक प्रश्नात अर्धा मार्क तुम्ही ह्या सगळ्या व्हॅल्यू ॲडिशननी वाढवतात, तर तुमचे असे 19 + 19 38 क्वेश्चन तुम्ही लिहितात, म्हणजे तुमचे 19 मार्क 20 मार्क वाढणार आहेत सरळ सरळ. हे सगळं व्हॅल्यू ॲडिशन आहे. व्हॅल्यू ॲडिशनवर पण आपण सेपरेटली बोलणार आहोत, राईट. नीती आयोग किंवा नॅशनल क्राईम्स रेकॉर्ड्स ब्युरो, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेचा रिपोर्ट, ह्यासारखे स्टॅटिस्टिक्स आणि डेटा वापरून आपल्याला आपला जो आन्सर आहे ते अजून एनरिचिंग करता येऊ शकतं, राईट. ॲट द सेम टाइम लाईक वर्ल्ड बँकचा रिपोर्ट म्हणा, WHOचा रिपोर्ट म्हणा, जे काही इंटरनॅशनल रिपोर्ट आहेत, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, जेंडर गॅप इंडेक्स, ऑक्सफॅम रिपोर्ट, असे नावं वापरले. भारतामध्ये नीती आयोग घ्या, वेगवेगळ्या NGO, जसं की बाबा यू कॅन से प्रथम नावाची NGO जी एज्युकेशनवर ती रिसर्च करते, हे सगळं वापरलं तर आपल्या आन्सरमध्ये व्हॅल्यू ॲडिशन होते. सांगायचा मुद्दा असा, आन्सर रायटिंग कधी सुरू करावी, दुसरा जेव्हा सुरू कराल त्यामध्ये काय काय लिहावं, तिसरा की ही समाजशास्त्रीय लँग्वेज कशी असते. समाजशास्त्रीय लँग्वेज असते की आपण थिंकर्स वापरणं आणि त्यांच्या कन्सेप्ट वापरणं आणि त्याचबरोबर व्हॅल्यू ॲडिशन वापरणं. आणि ह्या व्हॅल्यू ॲडिशनच्या पलीकडे जी आपली समाजशास्त्राची ही एकंदरीत ह्याची समरी आहे किंवा समाजशास्त्राने सिद्धांत वापरले, आकडेवारी वापरली. ॲडिशनली तुमचे उत्तर अत्यंत संक्षिप्त पाहिजेत, अत्यंत मुद्देसूद पाहिजेत, व्यवस्थित पॉईंट टू पॉईंट. शक्यतो आपण पूर्ण वाक्याचा वापर करावा समाजशास्त्रामध्ये. शक्यतो पॉईंट्स मोकळे सोडून लिहू नका, कारण त्याला ऑप्शनलमध्ये एक्सपेक्टेड असतं की तुमची नॉलेजची डेप्थ किती आहे. यू हॅव टू कम्युनिकेट विथ द एक्झामिनर. हे कम्युनिकेशन प्रॉपरली चालण्यासाठी वाक्य पूर्ण वापरणं आवश्यक असतं. तर शक्यतो वाक्य वापरा, पॅराग्राफ वापरा, काही उत्तरांमध्ये पॉईंट्स पण वापरा, काहीही हरकत नाही, पण लँग्वेज प्रॉपरली जाऊ द्या. ओके. आणि ऑफकोर्स सराव, फीडबॅक आणि योग्य उत्तरांची रचना ही आपली जनरल स्ट्रॅटेजी असेल. उत्तराची आन्सर रायटिंगची स्ट्रॅटेजी असेल. ह्या 5 मुद्द्यांवर आपण बोललो. आपला जो एक मुद्दा उरलाय तो आहे की उत्तर संक्षिप्त आणि मुद्देसूद ठेवणं फार आवश्यक आहे. संक्षिप्त आणि मुद्देसूद ठेवण्याच्या मागचं नेमकं कारण काय? संक्षिप्त आणि मुद्देसूद ठेवण्याच्या मागचं कारण की जो तुम्ही लॉंग है ना, जे काही त्याला एक रटाळपणा येईल किंवा अनावश्यक जे तुम्ही वाक्य वापराल किंवा अनावश्यक शब्द वापराल, हे आपण टाळू शकतो. कमी वेळेत आपण उत्तर लिहू शकतो. फार सोपं आहे. आणि शब्दांची मर्यादा पाळणं आवश्यक आहे ह्यामध्ये ऑफकोर्स. आणि हे सगळं कसं करू शकतो आपण? हे करू शकतो आपण काही डायग्राम्स आणि फ्लो चार्टचा वापर करून. ॲडिशनली तुमचा जो सराव आणि फीडबॅक, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट, कारण आन्सर रायटिंग शिवाय तुमची ही मेन्स क्वालिफाय होऊ शकत नाही, ऑप्शनल क्वालिफाय होऊ शकत नाही. हा जो नवीन पॅटर्न आहे, सब्जेक्टिव्ह पॅटर्न, ह्यामध्ये परफॉर्मन्स आणि प्रिपरेशन, मी मागच एकदा बोललो, तुम्हाला आठवत असेल की परफॉर्मन्स आणि प्रिपरेशनचं 50-50% वेटेज आहे. परफॉर्मन्स हा वेगळा पार्ट, प्रिपरेशन वेगळा पार्ट. तुम्हाला वाटलं की मी 10 पुस्तक वाचून गेलो म्हणून तुम्ही पास व्हाल, असं अजिबात नाही. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही, ठरलेल्या वेळेत उत्तर लिहून दाखवत नाही, ते पण क्वालिटीनं, तो शिवाय तुमचं सिलेक्शन होऊ शकत नाही. आणि इफ यू ऑब्झर्व, तुम्ही वाचून जरी गेले, तुम्ही घरी लिहून बघा, प्रॅक्टिस करून बघा, एकदा 2-3 उत्तर लिहून तुम्हाला कळेल की तुमची उत्तर लिखण्याची स्पीड किती आहे. आणि तुम्हाला दिसेल की पहिले उत्तर लिहायला तुम्हाला 30 मिनिट लागले, 45 मिनिट लागले. जे उत्तर लिहिणं 7 मिनिटामध्ये अपेक्षित होतं, तुम्ही त्याला 7 × 7 49 मिनिट लावले. विचार करा. तर अशा वेळी तुम्हाला हे कसं कमी करायचं आहे? आपल्याला हे लॉंग प्रॅक्टिस आहे, लॉंग प्रोसेस आहे, आणि हे प्रोसेसमधून जाऊन आपल्याला हे कमी करायचं आहे. म्हणून तुमच्या साईडनं सराव, आमच्या साईडनं फीडबॅक हे येणं आवश्यक असतं. आणि ह्या दोघांच्या एनर्जीनं, ह्या सिनर्जीनं आपण आन्सर रायटिंगची स्ट्रॅटेजी प्रॉपरली इम्प्लिमेंट करू शकतो. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करणं आवश्यक आहे? तुम्ही प्रॅक्टिस करा, आम्ही तुम्हाला फीडबॅक देऊ की आपल्याला इम्प्रूव्ह कसं करता येईल. आणि आम्ही रिगरसली आन्सर रायटिंगवर काम केलं ह्या मागच्याच ऑफलाईन आणि ऑनलाईनच्या बॅचेसवर. आणि दर सोमवारच्या ह्या प्रोग्रामचे काही सॅम्पल व्हिडिओज सुद्धा आम्ही यूट्यूबला आपल्या प्लेलिस्टवर टाकलेले आहेत. ही प्लेलिस्ट तुम्हाला बघायला मिळेल आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूबच्या ऑफिशियल चॅनलवर, समाजशास्त्र वैकल्पिक विषयाची. जर नाहीच मिळाली
काही अडचण आली तर जरूर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, ऑफिसशी कॉन्टॅक्ट करा. हा पण माझा पर्सनल नंबर आहे, तुम्ही माझ्याशी ह्यावर डिस्कस करू शकता. पुढचा मी एपिसोड घेऊन येतोय की आन्सरची एक्झॅक्ट स्ट्रक्चर कसं असावं. आता आपण एवढंच बघितलं की आन्सर रायटिंगची स्ट्रॅटेजी कशी असावी, ती एका ह्या स्लाइडवरनं मला तुम्हाला क्लिअर करून दाखवायची आहे की जस्ट अ सेकंड, आय एम रिअली सॉरी. स्ट्रॅटेजी कशी असावी, पहिला की समाजशास्त्रज्ञांचा वापर करणं, आकडेवाऱ्यांचा वापर करणं, एकदम संक्षिप्त लिहिणं, फीडबॅक घेणं, स्ट्रक्चर प्रॉपरली करणं, ही तुमची स्ट्रॅटेजी असणार आहे. ह्या स्ट्रॅटेजीच्या प्रत्येक मुद्द्यावर आपल्याला काम करायचं आहे. अशा पद्धतीनं ह्या प्रत्येक मुद्द्याला आता मी हळूहळू उलगडतो. आता मी पुढच्या एपिसोडमध्ये स्ट्रक्चरवर बोलतो, फक्त आन्सर रायटिंगच्या आन्सरांच्या स्ट्रक्चरवर. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.